संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कसा साजरा करायचा, कोणते उपक्रम घ्यायचे पहा या व्हिडिओत. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांनी नुकतेच घर घर संविधान कार्यक्रम साजरा करण्याबाबत नुकत्याच पत्र काढलेले आहे. विषय आहे संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 पासून घर घर संविधान कार्यक्रम साजरा करण्याबाबत. त्याच्या संदर्भ दिलेले आहेत. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 व 2 नुसार दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकृत करून दिनांक 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. संविधानाचे महत्त्व अनेक स्तरातून असून भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच संविधानाची मूल्य शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहोचवावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विनानुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधान परिषद, विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन 2024-25 या अमृत महोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान साजरा करणे संदर्भात कळविले आहे. संदर्भ क्रमांक 3 नुसार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांच्या दिनांक 12/12/2024 ऑनलाईन बैठकीत मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक 26/11/2024 ते दिनांक 26/11/2025 या कालावधीत संविधान दिन साजरा करण्यासाठी सूचक उपक्रम देण्यात आले आहेत. तदनुषंगाने शालेय स्तरावर खालील उपक्रमाचे आयोजन दिनांक 26 नोव्हेंबर 2024 ते दिनांक 26 नोव्हेंबर 2025 या कालावधीत करावे. संविधान दिन साजरा करण्यासाठी सूचक उपक्रम म्हणजे घर घर संविधान हे उपक्रम आपल्याला दिनांक 26/11/2024 पासून तर दिनांक 26/11/2025 या संपूर्ण वर्षभर आपल्याला अमृत महोत्सवी संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान साजरा करायचे आहे. त्या संविधानात विविध उपक्रम सुचवले आहेत. ते असे: अनुक्रमांक 1 प्रास्ताविक उपक्रम. वर्षभर उपक्रम. तुमच्या राज्य केंद्रशासित प्रदेशातील संविधान सभा सदस्यांना ओळखा, संविधान सभा सदस्यांची जयंती साजरी करा आणि त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या, जीवनशैली इत्यादीवर चर्चा, अधिनियम करा. विद्यार्थ्यांनी NCERT दीक्षा प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजन. लिंक. तर सदर लिंकवर NCERT दीक्षा प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन प्रश्नमंजुषा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरची लिंक इथं आपल्याला दिली आहे व या लिंकवर आपण केव्हाही ही लिंक आपण सोडवून आपल्या काही प्रश्न जर असतील तर आपण त्यावर मांडू शकतो. दुसरा उपक्रम आहे सकाळ किंवा परिपाठ. नोव्हेंबर 2024 प्रास्ताविक वाचन. लोकशाही मूल्याचे संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सकाळी परिपाठाच्या दरम्यान एकत्रितपणे संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करावे. गटचर्चा. शिक्षक आणि विद्यार्थी NCERTद्वारे तयार केलेल्या आणि दीक्षावर अपलोड केलेल्या सामग्रीसह संविधानात अंतर्भूत केलेल्या तत्त्वांची निर्मिती आणि मार्गदर्शक तत्त्वे यावर चर्चा करावी. शालेय परिपाठामध्ये दररोज संविधानाचे प्रास्ताविकतेचे वाचन हे करत असतोच. तर यावर शिक्षक आणि विद्यार्थी यांनी NCERT किंवा दीक्षा ॲपवर अपलोड केलेल्या सामग्रीबाबत निर्मिती आणि मार्गदर्शक यावर चर्चा करायची आहे. 3 भित्तीपत्र प्रकल्प. डिसेंबर 2024 भित्तीपत्र प्रकल्प. विद्यार्थ्यांनी शाळेच्या भिंतीवर प्रस्तावना रंगवावी. संविधानाभोवती असलेले सेल्फी पॉईंट, संविधान कोपरे स्थापित करावे. म्हणजे भिंतीवर संविधान लिहिलेलं असावं आणि त्याच्याभोवती विद्यार्थ्यांनी स्वतःचा सेल्फी पॉईंट किंवा संविधान कोपरे स्थापित करायचे आहे. 4 चर्चा वेबिनार स्पर्धा. जानेवारी 25 प्रमुख पाहुणे, व्याख्याते, प्रतिष्ठित व्यक्ती
वकील, इतिहासकार किंवा न्यायाधीश संविधानाच्या निर्मितीबद्दल आणि त्यांचे महत्त्व याबद्दल कथाकथन करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे. गटचर्चा, विद्यार्थी घटनात्मक अधिकारांच्या समकालीन प्रासंगिकतेवर चर्चा करावी. वेबिनार, लोकशाही प्रक्रिया आणि नागरी जबाबदाऱ्याबद्दल तज्ज्ञासह ऑनलाईन प्रश्नोत्तरे करायचे आहे. 5. साहित्यिक उपक्रम फेब्रुवारी 2025. ऐका आणि चर्चा करा. संविधान सभेचे वादविवाद ऐका आणि त्यांच्याभोवती चर्चा करा. कथाकथन सत्रे, राज्यघटना तयार करताना घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे वर्णन. 6. चित्रपट प्रदर्शन मार्च 2025. चित्रपट, व्हिडिओ, स्क्रीनिंग, राज्यघटनेच्या निर्मितीवर चित्रपट दाखवा. तर संविधान निर्मितीवरील प्रदर्शनी आयोजित करायची आहे. 7. मॉडेल संविधान सभा इतर स्पर्धा एप्रिल 2025. भूमिका निभावणे, संविधान सभेचे अध्यक्ष, मसुदा समितीचे अध्यक्ष इत्यादी भूमिका नियुक्त करा आणि त्यांना एक नाटक म्हणून कार्यान्वित करा. उदाहरणार्थ, पहिली घटना सभेची बैठक, कविता वाचन, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता इत्यादी विषयावर रांगोळी बनविणे. विद्यार्थी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विषयावर रांगोळी तयार करतील. 8. कला उपक्रम मे 2025. रेखाचित्रे, घोषवाक्य लेखन, घटनात्मक आदर्शाचे वर्णन करून सर्जनशीलता प्रदर्शित करा आणि आम्ही भारताचे लोक सारख्या प्रभावी घोषणा तयार करणे. पोस्टर मेकिंग, विद्यार्थी सर्वांसाठी समानता आणि आमचे हक्क आमचे संविधान. 9. निबंध लेखन स्पर्धा जून 2025. खालीलपैकी एका विषयावर हमारा संविधान हमारा स्वाभिमान किंवा मी संविधान निर्माता असतो तर या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करायची आहे. 10. अभिरूप संसद जुलै 25. लोकशाही प्रक्रियेचा अनुभव घेत विद्यार्थ्यांचे समकालीन विषयावर वादविवाद आयोजित करावेत. 11. समुदाय जागरूकता उपक्रम ऑगस्ट 2025. प्रभात फेरी, रॅली, संविधानात्मक जागृतीचा प्रचार करणाऱ्या बॅनरसह पहाटे रॅली काढावी. मानवी साखळी, विद्यार्थी एकता आणि समानतेवर भर देणारी प्रतिकात्मक साखळी तयार करावी. पथनाट्य, घटनात्मक अधिकार आणि कर्तव्य यांच्याशी संबंधित संदर्भात प्रकाश टाकणारी नाटके, संविधानासाठी धावणे, चालणे, हाफ मॅरेथॉन इत्यादी. 12. सांस्कृतिक उपक्रम सप्टेंबर 2025. रॅम्प्स, गाणी, तरुणांना गुंतवून ठेवण्यासाठी आधुनिक वाद्यासह देशभक्तीचे मिश्रण करणारे सादरीकरण, नृत्य आणि वेशभूषा, भारतातील सांस्कृतिक विविधता आणि एकतेचे प्रेरित कामगिरी. 13. वादविवाद बुकमार्क ऑक्टोबर 2025. संविधानविषयी माहिती असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद उत्कृष्ट स्पर्धा आयोजित करावी. भारतीय संविधानाने प्रेरित बुकमार्क किंवा कोलाज डिझाईन करावेत. 14. परिपाठामधील विशेष बाबी नोव्हेंबर 2025. सकाळच्या परिपाठामध्ये संविधानाचे महत्त्व, प्रतिज्ञा घेणे, मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्ये इत्यादीवर चर्चा करावी. उपयुक्त संसाधने https://ncrt.nic.in या वेबसाईटवर अपलोड केलेले आहे. उपरोक्तप्रमाणे सर्व शाळांनी आयोजित केलेले विविध उपक्रमाचे फोटो, व्हिडिओ काढून जिओ टॅग कॅमेऱ्याचा वापर करून माय गव्हर्नमेंट पोर्टलवर अपलोड करावेत. अशा प्रकारचं हर घर संविधान अमृत महोत्सवी वर्ष आपल्याला दिनांक 26 नोव्हेंबर 2024 ते 26 नोव्हेंबर 2025 या कालावधीत साजरा करायचे आहे.